नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. आणि मी तुम्हाला छान अशी भाजी दाखवणार आहे, चटणी म्हणू शकतो. तर पूर्ण व्हिडिओ रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी बारीक असे कट केलेले टोमॅटो घेतलेले आहेत. जेवढे टोमॅटो बारीक कट करून घेतले तेवढंच कांदाही घेतलेला आहे बारीक कट करून. दोन्हीचं प्रमाण सारखं घेतलेलं आहे, तरच मग चव येते भाजीला. तेल टाकायचं, यामध्ये जिरे मोहरी टाकली, नंतर जिरे, बारीक कट केलेला कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा. गॅसच्या गरजेनुसार कमी जास्त करायची. कांदा परतत असतानाच इथे मी हिरवे मटार घेतलेले, थोडेसे हिरवे मटार टाकल्यानंतर मी छान असं परतून घ्यायचं. मटार आणि कांदा व्यवस्थित परतायला गेलेला. यामध्ये आता बारीक कट केलेलं टोमॅटो, लसूण टाकायचं राहिलेलं होतं. लसूण थोडंसं परतून घेऊ. असं त्याचं परतून घ्यायचं. यामध्ये हळद, लाल मिरचीची पूड, लाल तिखट. यामध्ये कोणताही गरम मसाला वापरणार नाही मी, घरगुती मसाला किंवा बाहेरचा मसाला, कोणताही खडा मसाला, फक्त लाल मिरचीची पूड. ती सुक्या लाल मिरच्या दळून आणलेल्या आहेत. यामध्ये कोणताही गरम मसाला, खडे मसाले किंवा धने नाही येतं. असं मिक्स करून घ्यायचं. गॅसचं एकदम मंद ठेवायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ. तर मीठ टाकल्यानंतर टोमॅटो मऊ पडायला सुरुवात होते. टोमॅटो एकदम मऊ पडायला सुरुवात झालेली आहे. पाणी सुटत आलेलं आहे मला. गॅसच्याच मंदच ठेवायची. यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूट 2 चमचे टाकणार आहे. शेंगदाणे व्यवस्थित भाजून त्याचा कूट बनवलेला आहे. शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळं भाजी मिळून येते आणि खायला जास्त टेस्ट लागते. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. गॅसच्याच मंदच ठेवायची. सुकी भाजी टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. पाण्याचा अजिबात वापर करण्याची गरज नाही. गॅस बंद करून टाकायचा. नक्की बनवून पहा. ही बिना मसाल्याची छान अशी सुकी भाजी किंवा चटणी म्हणू शकतो. कशी झाली तेही कमेंटमध्ये सांगा. अशा माझ्या साध्या सोप्या पण टेस्टी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीजला लाईक करा.